कार्तिकी विसरू नका माझा. हे कुणाचं मत आहे? देवाचं मत आहे. म्हणजे देव सांगतात नामदेवाला, नामदेवा या 2 वारीला मला विसरू नका. जशी आषाढी कार्तिकी ही जशी सांगड आहे, तशी चैत्र वारी आणि माघ वारी ही देखील एक सांगड आहे. विठ्ठल चैत्र वारी ही आजची आहे आणि माघ वारी ज्या वारीला आमचे गोविंद भाऊन ते जातात ती एक माघ वारी. माघ वारी आपल्या भोकर तालुक्यातून जाते बघा. माघ वारी एक आहे, चैत्र वारी आहे. आणि त्या चैत्र वारीपैकी अत्यंत पवित्र वारी आज पंढरीची असल्यामुळे अभंग देखील पंढरीपर प्रकरणातला आहे. कारण या अभंगामध्ये ज्ञानोबराय पंढरीचा महिमा गातात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय सकट सगळे संत मांदियाळी आपल्याला पंढरपूरला घेऊन जातात. कशा करता? म्हणे पंढरपुरामध्ये सुख आहे आणि सुखाच्या शोधामध्ये संत मांदियाळी जेव्हा निघते तेव्हा संत मांदियाळी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला सांगतात. काय सांगतात? चला हो चला पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ. चला हो सगळ्यांनी संतांचं ऐकावं आणि माझ्या पाठीमागे म्हणावं. म्हणा आता. चला हो तुमचा देवाचा संबंध नाही का? किती छान म्हणतात तसं तुम्ही म्हणा ना. चला हो. अरे वा. आता यांनाच म्हणू दे, थांबा बरं का. चला पंढरी जाऊ. आता तुम्ही खरं सांगा, यांचा आवाज गोड वाटतो का तुमचा आवाज गोड वाटतो? खरं सांगा तुम्ही. हा, त्यांचा आवाज गोड आहे महाराज. का गोड आहे सांगू? त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणी आहेत त्या, मुख्यमंत्री साहेबाच्या बहिणी म्हणून सगळ्यांनी म्हणा. आता किती खुश झाल्या बघा बिचारे. आता म्हणा. हा, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ. किती गोड प्रमाणे महाराज. असं आमच्या संतांनी सांगावं आणि जनाबाई मातेनं पंढरीला निघावं. जी पंढरीला गेली ती पुन्हा प्रपंचाकडे आलीच नाही, तिला जनाबाई म्हणतात. आपल्या मराठवाड्यातून माऊली गेली, पंढरीच्या वारीला गेली, ती पुन्हा प्रपंचाकडे आलीच नाही. अशी वारी करावी. आपल्या जीवनात वारीच नाही महाराज. आल्या जन्मी योग
गयावा हो हो आल्या जन्मियो गयावा एक शब्द खरा व्हावा माझं मरण येण्याआधी मला पंढरीला न्यावा आपल्याला एकदा मरण यायच्या आधी पंढरीची वारी घडली पाहिजे कोरलय काळ जात देवा तुझं नाव कशी बशी नाव माझी किनाऱ्याला लाव आला जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा माझं मरण येण्याआधी मला पंढरीला न्यावा मरण येण्याआधी मला पंढरीला माझं मरण येण्याआधी मला पंढरीला न्यावा मला पंढरीला माझं मरण येण्याआधी मला पंढरीला न्यावा मरण येण्याआधी मला पंढरीला न्यावा मरण येण्याआधी मला पंढरीला न्यावा माझं मरण येण्याआधी मला पंढरीला न्यावा गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा येईल गे पंढरीच्या वाटेला आहे आंब्याचं बन बंधू माझा येईल ग थोडी विश्रांती घेईन ग काय वारीचा महिमा आहे महाराज पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे का जायचं पंढरीची वारी ही जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ मानली आमच्या पंढरीची वारी आहे माझे घरी 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 आणि कन करी तीर्थव्रत आणि कन करी तीर्थव्रत आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवास व्रत एकादशी करीन उपवास व्रत एकादशी करीन उपवास व्रत एकादशी करीन उपवास लाईला हरची मुखी नाम लाईला हरची मुखी नाम लाईला हरची मुखी नाम एवढं म्हटलं मग एवढं तरी कशाला ठेवायचं व्रत एकादशी करीन उपवासी गाईना हरनिसी मुखी नाम आता किती जणांनी एकादश धरली आज बोट वरती करा बरं बोट वा 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 बघा बरं का खोटं बोलू नका बरं का मला सटवायची शपथ आहे बघा सगळ्यांना वा वा ज्यांनी धरली त्यांनी वरती बोट करा ज्यांनी नाही धरली त्यांनी पुढच्या वर्षी धरा जाऊ द्या एवढं वर्ष पुढच्या वर्षी धरा का पुढच्या वर्षी धरा कारण काय तुझा जीव जातोय एका दिवशी गॅरंटी आहे का तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत जिवंत राहाल बोला ना पुढच्या वर्षाच्या दिवशीच्या सप्त्याला तुम्ही हजर राहाल का नाही याची गॅरंटी आहे का नाही गॅरंटी जेवढं आयुष्य देवानं दिलं ना तेवढं देवाला द्या महाराज तुम्हाला 2 दिवस तुम्हाला एक सांगू एकदा काय झालं बघा कर्ण आहे ना कर्ण माहितीये ना कर्ण दाढी करत बसला होता महाराज आणि दाढी करता करता एक याचक आला दारामध्ये आणि त्या याचकानं दान मागितलं आलो दान मागायास 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 पुर करोनियास आलो दान मागायास
चालू असताना कर्णाच्या दारात भिकारी आला आणि भिकाऱ्यानं दान मागितलं. कर्ण ज्या वाटीमध्ये दाढी करीत होता ती सोन्याची वाटी होती, लक्षात ठेवा. कर्ण राजा होता महाराज, ती सोन्याची वाटी होती आणि कर्णाकडे त्या भिकाऱ्यानं ती सोन्याची वाटी मागितली. ऐका रे गड्या, कर्णाकडे त्या भिकाऱ्यानं सोन्याची वाटी मागितली आणि त्या ठिकाणी कर्णानं त्या भिकाऱ्याला बोलवलं, दाढी जागच्या जागेवर थांबवली. भिकारी म्हटला, अहो कर्ण, तुम्ही मला ही वाटी आताही देणार आहे, मगही देणार आहे, दाढी तर करून घ्या. कर्णानं दिलेलं उत्तर आहे. काय उत्तर आहे? अरे मी माझी दाढी होईपर्यंत जिवंत राहिलो तर खरं ना. जर यदा कदाचित माझी दाढी होईपर्यंत माझा प्राण निघून गेला तर मी नंतर दान देऊ कसं? म्हणून कर्णानं आधी वाटी दान दिली. लक्षात ठेवा मी काय सांगतोय. क्षणभंगूर नाही भरवसा, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. ग्रास गिळे सता हो नाही हाते, ग्रास गिळे सता नाही हाती, ग्रास गिळे सता नाही हाती, ग्रास गिळे सता. अशी वाजवतात जणू काय तुम्हाला भोकरवरून विकत आणायची आहे का नाही. जोरात वाजवा वा महाराज. तुम्हाला एक सांगू का, असे कलाकार असले गायनाचार्य मिळायला देखील जन्मोजन्मीची पुण्याही लागते महाराज. आम्हाला रात्री असले गायक मिळाले महाराज. कोरोनाची साथ बरी पण असे गायक मिळू नये. जन्म जन्मे आमे बहु पुण्य केले, 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 बहु पुण्य केले, जन्म जन्मे आमे गोड प्रमाण दिलं, समर्पक प्रमाण दिलं, याला किंमत आहे. असो तेव्हा या विठ्ठले कृपा केले. काहीतरी पुण्य असावे महाराज असे गायक मिळायला. रात्री गायक असले होते महाराज, आम्ही पुढं म्हणावं एक आणि त्यांनी पाठीमाग म्हणावं. आम्ही म्हणायचो माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, आणि त्यांनी माग म्हणावा माझी मामी तुझे. ते मामी म्हटलं कीर्तनात काय करते असं. आज मात्र तसं नाही महाराज. 4 वाजेपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, काही काळजी करू नका. आताशी अभंगाला सुरुवात झाली. ऐका, पंढरीच्या वारीचा महिमा सांगितला. किती श्रेष्ठ वारी. म्हणे आपल्या माहेराची आपण क्षणाक्षणाला आठवण काढावी. मिनिटा मिनिटाला नाही, तासा तासाला नाही, घटिका घटिकाला नाही, मग क्षणाक्षणाला. एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या. आपण
पण माहेरची क्षणाला आठवण काढावी. ज्ञानोबरायाला मिनिटाला माहेरची आठवण यायची. म्हणून ज्ञानोबराय काऊ संगे बोलायचे आणि काऊला सुद्धा विचारायचे, सांग ना माझा पंढरीराव मला कधी भेटेल. उड रे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाहू, पाहुणे पंढरीराव काऊ घरा काही. पहिलं दोघे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताय. क्षणाला ज्ञानोबराय वेडे झाले होते पांडुरंगाच्या भेटी करता. आणि ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये शपथच घेऊन टाकली. काय शपथ घेतली? मी काय करील अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जाईन या पंढरपुरा, जाईन या पंढरपुरा, जाईन गे माये. काय गोड प्रमाण देवा. जाईन गे माय, हे माय मी माझ्या पंढरीला जाईल. माय हा शब्द माऊलींचा आवडता शब्द आहे. बरं ज्ञानोबरायला जे आवडते शब्द आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये माय हा शब्द कितीतरी वेळेला आलेला आहे. माय हा शब्द गाथ्यातही आलाय, ज्ञानेश्वरीतही आलाय. माय हा शब्द अनेक वेळेला माऊलींच्या मुखात आला. का आला? कारण माय या शब्दामध्ये प्रेम आहे महाराज. मम्मी या शब्दात प्रेम नाही, मम्मी या शब्दात जिव्हाळा नाही. मम्मी हा शब्द इंग्रजी भाषेतला आणि माय हा शब्द अस्सल मराठी भाषेतला. ज्ञानोबराय म्हणतात माय मी माझ्या माहेराला जाईल. माय म्हणजे ज्ञानोबराय कुणाच संग तरी बोलतात आणि तिला माय म्हणतात. ते कोण आहे? तरी अदृश्य शक्ती आहे. विठ्ठल माय कुणाला म्हणावं? माय म्हणजे आई. आई कुणाला म्हणावं? अहो जिनं अंतकरणापासून लेकरावरती प्रेम करावं तिला आई म्हणावं. आई अशी शक्ती आहे महाराज. जगाच्या पाठीवरती आई सारखं दैवत कोणतं नाही महाराज, कोणतं. आणि म्हणून माझं या कीर्तनातून सांगणं आहे सगळ्यांना, तुमच्या जीवनामध्ये आईची सेवा आणि बापाची सेवा घडावी. बस हीच खरी पंढरीची वारी. विठ्ठल अरे आमच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास असा आहे. ऐका गाड्या, वारकरी संप्रदायाचा इतिहास असा आहे. तुम्ही जर आई बापाची सेवा केली, ऐका, आई बापाची सेवा केली तर देव भेटतो. देव भेटतो महाराज. सांगू तुम्हाला, संप्रदायाचा इतिहास असा सांगतो, देवाची सेवा करून मायबाप मिळत नाही. माझं वाक्य,
लिहून घ्या. देवाची सेवा करून मायबाप मिळत नाही, पण मायबापाची सेवा करून देव मिळाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. देव असा मिळत नाही महाराज. तुम्ही नीट बघा. आई बापाची सेवा जर केली, सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवेस की रशरे लोन की जय. आई कुणाला म्हणावं महाराज? आई नावाची व्याख्या श्यामच्या आई नावाचा ग्रंथ आहे, फार छान आहे महाराज. 41 दिवसांचं वर्णन साने गुरुजींना त्या ग्रंथामध्ये केलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा होती, त्या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये साने गुरुजी देखील होते. आणि साने गुरुजींना त्यावेळेला अटक झाली होती. येरवड्याच्या जेलमध्ये असताना त्यांनी येरवड्याच्या भिंतीवरती आईच्या आठवणी लिहून काढल्या. आणि त्याच आठवणी आज साने गुरुजींच्या श्यामच्या आई नावाच्या पुस्तकात आहे. त्या लेखकांनी साने गुरुजींना असं लिहिलंय का माझी आई मेली होती. आई मेली त्यावेळेला साने गुरुजी साताऱ्याला शिक्षणाला होते. सातारा जिल्ह्यामध्ये औंध नावाचं गाव आहे, तिथे वसतिगृह आहे, आज पण आहे. त्या वसतिगृहामध्ये साने गुरुजी शिक्षणाला असताना त्यांना स्वप्न पडलं पहाटेच्या 4 वाजता. आणि स्वप्नामध्ये आईनं हाक मारली साने गुरुजींना. साने गुरुजींचं दुसरं नाव आहे श्याम. आवाज दिला आईनं, श्याम म्हणून आवाज आला. झोपेतून जागा झाला श्याम. आणि इकडे तिकडे पाहिलं तर आई कुठे दिसेना. आई दिसेना म्हणून आईच्या भेटीच्या ओढीनं साने गुरुजी निघाले महाराज. बस स्टँड वरती गेले आणि साताऱ्याच्या बस स्टँड वरती त्यांनी भिक्षा मागितली. कशा करता? जवळ पैसे नव्हते, आईला भेटायला जायचं, मला माझ्या आईला भेटायला जायचं. पैसे नाहीत, गरिबी किती वाईट असते सज्जन हो. साने गुरुजींना भीक मागितली. आणि त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये 5 रुपये तिकीट होतं सातारा ते पालगड, म्हणजे सध्या कोकणमध्ये. पालगडला जायला 5 रुपये तिकीट होतं. साने गुरुजींना भीक मागितली, कोणी भीक दिली नाही महाराज. एका शेठजीनं सांगितलं माझी ही बॅग एसटी वरती नेऊन ठेव, मी तुला 5 रुपये देतो. साने गुरुजींना बॅग माथ्यावरती घेतली. उन्हाचा कहर होता, वरती चढले, एसटी वरती चढले. पण एवढंसं लेकरू, त्या लेकराला बॅग झेपली नाही महाराज. मग ती बॅग खाली निसटली. खाली आपटल्याबरोबर बॅगेच्या थिकऱ्या झाल्या. साने गुरुजींना त्या माणसानं मारलं महाराज, मारलं. म्हणे श्याम तू माझी पेटी फोडलीस, कसले आले 5 रुपये, तुला 5 रुपये मिळणार नाही, जा भिकाऱ्या म्हटले. साने गुरुजी रडत रडत निघाले. आणि रडता रडता त्यांनी एक कविता लिहिली. ती कविता आपल्या सगळ्यांना, इथंच बसलेले जेवढे जुने जाणते माणसं आहेत त्या सगळ्यांना ती कविता शिक्षणाला होती. त्या कवितेचं नाव होतं आई म्हणून कोणी आई सहा कमारी तिहा कये कानी. साने गुरुजींची कविता अनेक जणांना इथे अभ्यासाला देखील असेल. आणि त्या कवितेमध्ये साने गुरुजींना आईच्या व्यथा मांडल्या. मला भेटायला जायचंय. कंडक्टरच्या पाया पडायला लागले. कंडक्टर साहेबाला म्हटले मला माझ्या आईला भेटवा ना साहेब. साहेब मी तुमच्या घरामध्ये कुठलंही काम करेल साहेब. साहेब मी भांडी धुण्याचं काम करेल साहेब. साहेब मी कपडे धुण्याचं काम करेल, मला माझ्या आईपर्यंत घेऊन जा ना साहेब. साहेबांना दया आली. साने गुरुजींना म्हटले चल रे राजा, मी तुला पालगड पर्यंत पोहोचवतो. गावापर्यंत नेऊन पोहोचवलं. साने गुरुजी उतरले. खाली उतरले तर आई मेलेली होती. दारामध्ये गेले ना आवाज दिला आईला, आई. आई आली नाही. आवाज दिल्याबरोबर आई येईना. आणि मग आपल्या बहिणीकडे पाहिलं आणि बहिणीला विचारलं आई कुठे गेली आपली. ताईनं सांगितलं बाळा श्याम मरणाच्या टायमाला तुझ्या आईनं फार तुझी आठवण काढली. माझा श्याम म्हणून मरून गेली रे बाळा, पण माझा श्याम मिळाला नाही. अरे अंतकरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत श्याम तुझी वाट पाहिली रे राजा तुझ्या आईनं. आई निघून गेली. आता कुठे भेटेल ताई मला माझी आई. म्हणे आता देवाच्या घरी. देवाचं घर कुठं असतं? एवढ्याशा बाळाला काय माहिती देवाचं घर काय असतं. तो श्याम रडायला लागला आणि घरी गेला. विजलावो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी, सावळी व माझी आई
मला किती वो प्रेम देई विजलावा नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी आता माझी आई या जगात नाही राहिली आता मी कसा घरी जाऊ घरी गेले आणि ढसा ढसा रडायला लागले तुम्हाला सांगू ज्यांना ज्यांना आई असेल त्यांना त्यांना लवकर समजेल आईची माया काय असते मला विसरू नको रे आई बापाला जिजवली त्याने काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही प्राण्या जाण राहू दे थोडी जाऊ दे थोडी जाऊ दे थोडी विसरू नको रे आई बापाला जिजवली त्यानं काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया आई बापाची माया आई बापाची माया ताई आई कुठे गेली माझी ताईनं सांगितलं आईला नदीवर जाळलं राजा नदीवरती गेले आणि नदीवरती आईचा मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये साने गुरुजींना पाहिला आईची मुठभर राख हातामध्ये घेतली आणि आकाशाकडे पाहिलं आकाशामध्ये पतंग उडवणारी मुलं साने गुरुजींना दिसले त्यांनी त्याच्यावर देखील कविता लिहिली साने गुरुजींची कविता आहे पतंगा रे पतंगा थोडा जरा थांब रे आई माझी देवा घरी निरोप तिला सांग रे काय निरोप सांगायचा उद्या माझा वाढदिवस साजरा कोण करणार अमृताचा घास माझ्या मुखी कोण घालणार रडायला लागले साने गुरुजी आणि रडणारे साने गुरुजी आईची व्याख्या त्या ग्रंथामध्ये करतात शेजारची मावशी म्हटली साने गुरुजींना श्याम नको रडू बेटा तुझी आई एक ना एक दिवस येईल मावशी सांग ना ग माझी आई कधी येईल तुझी आई दशकऱ्याच्या दिवशी येईल कुणाच्या रूपाने येईल कावळ्याच्या रूपाने येईल 10 दिवस जेवले नाही साने गुरुजी आणि 10व्या दिवशी पिंडाला बसले पिंडदानाला ज्यावेळेस साने गुरुजी बसले हात जोडले आई येईना 8:30 वाजले 9 वाजले दुपारचे 12 वाजत आले आई काही येईना आणि मग साने गुरुजींना ब्राह्मण काका म्हणू लागले काका म्हणता श्याम तुझ्या आईचा जीव कुठेतरी अडकला कुठे अडकला माझ्या आईचा जीव आणि मग साने गुरुजी आईला विनंती करतात चुकलं तुझा बाळ आई रडता दाई दाई ग रडता दाई दाई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला आई सांगू मी कुणाला ए आई मी आता कुणाला हाक मारू सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला वासराला सोडून गेली गोठ्यामधली गाई ग गोठ्यामधली गाय ये ना माझे आई ग 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 ये ना माझी आई ग ये ना माझे आई ग ये ना माझी आई ग 9 मासाचा गोळा तुझा पोटी वागविला कोणा तुझा पोटी वागविला पाळणा तू नेत्राचा दिवा केला पाळणा नेत्राचा
आई विना माया साऱ्या विश्वामध्ये नाही ग, विश्वामध्ये नाही ग, विना माझे आई ग, विना माझे आई ग, विना माझे आई ग, विना माझे विना माझे आई ग, विना माझे आई ग, विना माझे आई ग, विना माझे आई ग. याला आई म्हणतात, याला माय म्हणतात. जाई न गे माय तया पंढरपुरा. माय मी माझ्या माहेराला जाईल. माहेर कशाला म्हणतात? जिथे आई वडील असतात त्याला माहेर म्हणतात. माझ्या माता भगिनींनो, जोपर्यंत माहेरात आई आहे, जोपर्यंत माहेरात बाप आहे, तोपर्यंत तुमचं माहेर आहे. ज्या दिवशी बाप गेला, ज्या दिवशी आई गेली, त्या दिवशी माहेर संपलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जाऊन पहा माय माहेराला. अरे तुमचा म्हातारा बाप किती थकलेला असू द्या, बिचाऱ्याचे कपडे फाटके असू द्या, बिचाऱ्याचं धोतर गुडघ्यापर्यंत असू द्या, पण म्हातारा बाप लेकीला काही कमी पडून देत नाही. त्या लग्न मंडपात त्या लेकीच्या बघा किती लगबग असते बापाच्या पाठीमागे. लग्न मंडपामध्ये बाप मुली करता जेवण वाढतो, मुली करता हुंडा देतो, मुली करता शेत गहाण ठेवतो, सावकाराच्या दारामध्ये खेटा मारतो. पण माझी लेक सुखी व्हावी म्हणून बाप लेकी करता जगत असतो. प्रत्येक म्हातारा बाप. आणि लग्न मंडपातून लेक ज्या वेळेला माहेराला सासरला निघते, सासरला निघाल्यानंतर लेक गाडीमध्ये जाऊन बसते, पण तो बाप असा असतो महाराज, त्याला लग्न मंडपामध्ये रडता येत नाही. नीट बघा, लग्न मंडपातून लेक गाडीमध्ये जाऊन बसते आणि बाप पाठीमागून पळत पळत जातो आणि गाडीला थाप मारत असतो. ड्रायव्हरला सांगतो, ड्रायव्हर बापू 5 मिनिट थांबणार आहे, माझ्या लेकीची माझी आता जन्माची ताटातूट झाली. माझी लेक आता मरेपर्यंत माझी नाही राहिली. 22 वर्ष या लेकीला मी सांभाळलं. माझ्या लेकीची मला माफी मागू दे. लेकीपाशी बाप जातो आणि अंतकरणापासून माफी मागतो आणि लेकीला सांगत असतो, बाळा आजपर्यंत तुला जर काही कमी पडलं असेल तर या गरीब बापाला माफ कर. माफी मागतो की नाही बाप? आणि मुलीला सांगतो, रडायचं नाही बाळा आजपासून. ज्या दिवशी मी मरल, ज्या दिवशी माझी अंतयात्रा या दिवशी मधून निघल, त्या दिवशी फक्त भेटायला ये. आयुष्यभर मला नाही भेटली तरी चालेल, पण त्या दिवशी मला विसरू नको. मरणाच्या टायमाला लेकीची आठवण बापाला होत असते. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. दूर उडाली पाखर पांग आईच फेडाया, आज गायाळ पक्षीनी जाई पिल्याला भेटाया, गायाळ पक्षीनी जाई पिल्याला भेटाया, आज गायाळ पक्षीनी जाई पिल्याला भेटाया, गायाळ पक्षीनी जाई माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. ज्यावेळेस तो बाप लेकीला भेटतो ते माहेरचं नातं असतं महाराज.
माहेराचं नातं आमच्या सगळ्या संतांनी गाथ्यामध्ये लिहिले, सगळ्या संतांनी. तुम्ही मुक्ताबाईचा अभंग घ्या. बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई मुक्ताबाईचं प्रमाण आहे. नामदेवरायाचं प्रमाण सांगतो, ऐका. नामदेवराय म्हणतात, माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे, नाम या स्वामी केशवाचे, नाम या स्वामी केशवाचे, माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे, केशवाचे स्वामी केशवाचे, नाम या स्वामी नामदेव महाराजांचं मी सगळ्या संतांची प्रमाणे सांगू शकतो. माझ्याकडे आत्ताच 10:30 वाजलेत, अर्धाच तास राहिला आणि 3 चरण राहिले. मी आता डायरेक्ट आटोपतं घेतो. महाराज, माहेराचं प्रेम काय वर्णन करावं. मला जुन्या काळामधलं प्रेम सगळ्यांना माहिती आहे. आता माता भगिनी माझ्या समोर बसल्या, जुन्या माता भगिनी. जुन्या काळच्या माता भगिनी जात्यावरती दळण दळायच्या, पण दळण दळताना सुद्धा ते गुणानुवाद माहेरचं गायच्या की नाही. गोडवा कुठल्या गायच्या, राहायच्या कुठं, सासरला, आणि गुण गायच्या कुणाचं, माहेरचं. लिंबाच्या गजाडा खाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. वय 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 म्हणायच्या बिचाऱ्या, काही का असना त्या माहेरचं गुणगान गायच्या. महाराज, काय माहेरचं गुणगान. पहिली माझी बोवी गणराया गणपती, देवाच्या पूजेला सहर जाऊ बिमोती राम राम बाई. या ओवीमध्ये अख्खं माहेरचं गुणगान गायलंय बघा. किती गुणगान छान गायलंय. काय सांगू माझ्या माहेराचे गुण, लागून नाही दिलं. ती मुलगी म्हणते, माझ्या आईबापानं मला काही कमी पडून दिलं नाही. तहान बुकवून राम राम बाई, काशी ग म्हणू काशी, कोणी ग पायली माझ्या त्या आईनं मला दुनिया दाविली. काय माहेराचं गुणगान गायलंय महाराज. तुम्ही एक 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 ओव्या उचकून पाहिल्या, सगळ्या जनाबाईच्या ओव्या बघा. जनाबाईनं देखील माहेराचे गुणगान गाताना किती छान वर्णन केलं. काय सांगू माझ्या माहेरचं गुणगान. जनाबाई माता सांगते, माय बापू, सासरा पाहिला, सासू पाहिली, दीर पाहिला,
पण माझ्या भ्रातारासारखं प्रेम मला कोणी नाही दिलं. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जनाबाईची संपूर्ण ओव्या तुम्ही पहा. सगळ्या ओव्यामध्ये भरतारा म्हणजे हे विठ्ठलाचं गुणगान गायलं. माझं माहेर किती श्रीमंत आहे. माऊली म्हणतात मी माझ्या माहेराला जाईल, जाईल गे माय तया पंढरपुरा. माऊली काय करायला माहेराला जाऊन? माऊली म्हणतात मी संपूर्ण त्रैलोक्याचा संसार सुखाचा करील. अभंगाचं पहिलं चरण. अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील, आनंद भरील आनंद भरील लोकी. सगळ्यांनी उंच आवाजात तार सप्तकत माया पाठीमागं म्हणा. सगळ्यांनी म्हणा. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीना, तिन्ही लोक. तुमचा देवाचा संबंध नाही का काय? म्हणा तुम्ही पण म्हणा. वा. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटन मायरा आपोलिया. वा काय गोडवा आहे महाराज. हे जुन्या काळच्या चाली बरं का. आमच्या आजीच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. जुन्या काळच्या माता माऊल्या खरंच भाग्यवान आहेत महाराज. इथे बसलेले जेवढे जुने जाणते मंडळी आहेत ना सगळे भाग्यवान आहेत. तुम्हाला सांगू का भाग्यवान आहेत? कारण यांना मायेचा पदर मिळाला म्हणून भाग्यवान आहेत. कलियुगातली मुलं भाग्यवान नाहीत बाबा. का भाग्यवान नाही? कारण आपल्याला मायेचा पदर मिळत नाही महाराज. गाऊंच्या जमान्यामध्ये मायेचा पदरच राहिला नाही. बघा ना आता इथं जेवढ्या जुन्या माता भगिनी आहेत सगळ्यांच्या डोक्यावर मायेचा पदर आहे. आता नका पदराला हात लावू. जेवढ्या जुन्या माता भगिनी सगळ्यांच्या डोक्यावर मायेचा पदर आहे. त्या जुन्या माता माऊल्या भाग्यवान आहेत महाराज. का भाग्यवान आहे? खरंच भाग्यवान आहे महाराज. कारण त्यांच्या कपाळाला सौभाग्याचं लेणं असायचं. बरोबर की नाही? अहो कुठल्याही मंदिरात जाऊ द्या एखाद्या सौभाग्यवतीनं ती पांडुरंगाकडे ती मारुतीरायाकडे एकच मागायची. काय मागायची? ए देवा माझ्या मरणाच्या समयाला माझं कुंकू माझ्या संगे राहू दे. कपाळाचं कुंकू माझ्या
जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार शेवटाला राहू दे, शेवटाला राहू दे. माता भगिनी फार भाग्यवान आहेत महाराज. का भाग्यवान आहेत? कारण त्यांच्याकडं प्रेम आहेत महाराज. आणि हे प्रेम फक्त माहेरातच मिळतं. विठ्ठल माहेरच्या प्रेमाची गोडी ही आमच्या संतांना लागली. आणि म्हणून संत मायबाप म्हणतात आम्ही आमच्या माहेराला जाऊ, आमचा मायबाप असणारा विठ्ठलाला आम्ही भेटू. विठ्ठल परमात्म्याकडे जाऊन विठ्ठलाचं नाम घेऊ, नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठ्ठलाला वाहू. आम्ही दैवाच्या दैवाचे, आम्ही दैवाच्या दैवाचे, आम्ही दैवाच्या दैवाचे, आम्ही दैवाच्या दैवाचे. मोजून किती जण आहेत तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तुम्ही 9 रत्न आहात. 9 रत्नाने आता जाग्यावर यावर्षी 9 जण उभे राहिले. पुढच्या वर्षी 18 जण होणार आहेत मला माहिती आहे. सगळ्यांनी जागच्या जागेवर फक्त असे टाळ खाली वाकायचं आणि वर करायचं बस, बाकी काही नका करू. हा, आम्ही दैवा, आम्ही दैवाच्या दैवाचे, आम्ही दैवाच्या दैवाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाच्या दैवाचे, दास पंढरी रायाचे. टाळी वाजवा त्यांच्याकरता. आता नाम पांडुरंगाला व्हायचं, देवाच्या दारात जायचं. तुम्हाला सांगू अशी भक्ती जर घडली नाही तर आमचे संत म्हणतात त्याचा काहीच उपयोग नाही. का? अरे आपल्याकडून जर देवाचं नाम मुखात येत नाही आपला जन्म वाया जातो महाराज, जन्म वाया जातो महाराज. भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविन नेला कैसा नाही, सटविन नेला कैसा नाही, सटविन नेला कैसा नाही. भक्तीविन पशु कशासी वाढला, भक्तीविन पशु कशासी वाढला, सटविन नेला काय माया गेली होती भुलका मासे, हरी नये मुकाचे, हरी नये मुकाचे, अरे मुढा, काय माया गेली. नाद बाबांचा शब्द आहे बरं का, माझा नाही. होती भूतापाशी हारी नये मुखासी, अरे मुढा, ए मुढा तुझ्या मुखामध्ये देवाचं नाम का नाही. असंख्य माणसं महाराज, जेवढे भक्ती करणारे माणसं दिसतात ना त्याच्यापेक्षा नास्तिकवादी माणसं जगात जास्त दिसतील. विठ्ठल विठ्ठल मी काही नास्तिकवादी असे पाहिलेत महाराज, मरेपर्यंत